नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, 26 सप्टेंबर 2024 पासून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्यातील 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून एक महत्त्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे। मित्रांनो, 26 सप्टेंबर 2024 रोजी वर्धा येथे महत्त्वाचा असा कार्यक्रम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला जाणार आहे आणि याच कार्यक्रमाच्या औचित्य साधून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा केलं जाणार आहे। मित्रांनो, विविध जिल्ह्यातील विविध कृषी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे संपूर्ण माहिती गेलेली आहे आणि ज्या ज्या गावचे कृषी सहाय्यक असतील, कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून ही माहिती सुद्धा आता वरती अपलोड करण्यात आलेली आहे। जे शेतकरी जवळपास सामायिक खातेदार शेतकरी आहेत, त्यांना स्टॅम्प पेपर अगोदर द्यायला सांगितलं होतं आणि नंतर त्यांना दुसरे डॉक्युमेंट द्यायला सांगितले होते। याचबरोबर जे वैयक्तिक खातेदार शेतकरी आहेत त्यांना नाहरकत प्रमाण जे त्यांना सामायिक खातेदार शेतकऱ्यांना जवळपास ते अगोदरची कागदपत्र द्यायला सांगितली होती आणि जवळपास संमतीपत्र सुद्धा द्यायला सांगितली होती, ती सुद्धा शेतकऱ्यांनी दिली आहेत। परंतु 80% शेतकऱ्यांचा डाटा अपलोड झालेला आहे। 36 लाख शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे आणि जे शेतकरी पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांचा संपूर्ण डेटा जुळवण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर झालेले आहेत आणि जे शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी नाहीत त्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी केवायसी करण्याकरिता सांगितलेलं आहे आणि अखेर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची तारीख निश्चित झालेली आहे। याच्या अगोदर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जवळपास 21 ऑगस्टला अनुदान येणार असं सांगण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर 10 सप्टेंबरला अनुदान येईल असं सांगितलं होतं आणि आता अखेर पुन्हा दुसरी तारीख वाढवण्यात आलेली आहे आणि अखेर 26 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये म्हणजेच डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। हे पैसे हेक्टरी 5,000 रुपये, सोयाबीनसाठी 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि कापसासाठी सुद्धा त्याच पद्धतीने अनुदान वितरित केलं जाणार आहे। एखाद्या शेतकऱ्याचा 1 हेक्टर कापूस आणि 2 हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला 4 हेक्टरचे 20,000 रुपये येणार, परंतु एखाद्या शेतकऱ्याचा 1 हेक्टर कापूस आणि 1 हेक्टर सोयाबीन असेल तर त्या शेतकऱ्याला 2 हेक्टरचे 10,000 रुपये येणार। अशा पद्धतीने कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित केलं जाणार आहे। परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच संभ्रम आहे की आम्ही पात्र आहोत का नाही हे कसं चेक करायचंय। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर खरीप हंगाम 2023 ची जर ई पीक पाणी केलेली असेल आणि तुमचं जर कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून गावाच्या किंवा चावडीवरती नाव आलेलं आहे आणि जर तुम्ही जर संमतीपत्र दिलेले असेल तर तुम्ही पात्र झाले, तुमच्या खात्यामध्ये 26 तारखेला हे अनुदान येणार आहे। परंतु तुम्ही जर गेल्या वर्षीची ई पीक पाणी केलेली आहे परंतु सातबाऱ्यावरती ई पीक पेराची नोंदच नाही, कापूस सोयाबीनची नोंदच नाही आणि जवळपास कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून जी काही यादी लावलेली त्या यादीमध्ये सुद्धा नाव आलं नाही, मग असे संपूर्ण महसूल विभागाच्या माध्यमातून ही संपूर्ण बाब लक्षात आली आणि महसूल विभागाच्या माध्यमातून दुसरी यादी बनवण्यात आली आणि आता विविध गावाच्या तात्पुरत्या याद्या बनवण्याचं काम सध्या सुरू आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना संमतीपत्र, सामायिक खातेदार शेतकऱ्यांना नाहरकत प्रमाणपत्र द्यायचे आहेत, अशा पद्धतीने हे द्यायचे आहेत। याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर ई पीक पाणी केलेले असेल तर तुम्हाला हे अनुदान येणार आहे। तर मित्रांनो, येणाऱ्या 26 सप्टेंबर 2024 पासून देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून हे अनुदान वर्धा येथे मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाची वाटप केलं जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबतचा नवीन अपडेट आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।